सने गेला कुठे या कुठं गेली बाई बे गेला कुठे रे केवलात नाही मोडले मेंढू सनी अगं ए सनी आली आली मला दिसली अगं प्रेमानं बोलव माझी मुलगी होती आणि मला किती छान दिसते किती गोरी गोरी आहे माय अबे चांगला बोलव का बे ये माई ये बस चल रहा है विलाट अबे माझ्या मुलीचा लग्न तुझ्यासोबत करायचं तू कसा वेळ आहे बघू मला तुम्ही तिच्याकडे बघा मला तिच्या सौंदर्याकडे बघत आहे मी हो वा बात आपल्या सरीला लग्न करायचं आहे मुलं आहे का बघायला आपण नाही लागलो आपण लंबी मोठी नाही लागली एवढी मोठी हो का हो ठीक आहे मग आपल्या सरीला घरी नेऊन जा घरी जा ती छान दिसते माझी मुलगी रामू आम्हाला बोला मग एखादी हो मला घालतो आहेत का कोणी जय मल्लिका शेरावत जय सनी देवडी जय मल्लिका शेरावत जय सनी देवडी साहेब माझी राम राम कसा बसा रामू जानवर कुठून आणलं ते माझ्याकडे पल्ला होता रस्त्याला हे परपुल्या गेले का म्हणाच्या काय म्हणता आपलं नाव माझे नाव व्हॅलेंटाईन बाबा हो ही लोकांचे लग्न तोडतो त्यांचे पाठ करून देतो त्यांच्या सेटिंग पण जुळवून देतो व्हेरी गुड माझ्या मुलीबद्दल काय विचार आहे तुमच्या मुलीची पण सेटिंग होऊन जाईल हे सगळं ठीक आहे पंडित साहेब पण मी तुम्हाला आपली मुलगी देऊ शकत नाही हा ठीक आहे पंडित ठीक आहे तुमच्या मुलीसाठी एक सेटिंग उपलब्ध आहे मी सगळ्या पाटील जातो आणि ना तड्या का नाही का वेळ नको लावा दसरे सासू भोजू सांगता आले इथे आणि आमच्या मुलीला लग्न करायचं एवढं आहे ना कुठे गेलो का मी रामवा कोण होता बे माहिती पडलं होतं रस्त्याने आणलं उचलून आजाराम बापूच्या भाऊ लागला मध्ये वाटला दुसऱ्याला बोला आता या स्टेजच्या कोणत्या नाही गर्दी नाही दिसत कोणी आहे का घरी बोलया कामं पाहिजे खाली आहे एक मोवा आणि नाही का कोण कोणती कोणी आहे का सांगणार अरे रामू अरे कुठून पकडून आणला मी तू खऱ्या मोडामध्ये पडला होता मला हो का तू बसून गेले बसा बसा या साहेब बसा अबे बराबर बसो 500 रुपयाची खुर्ची आहे बरं नाही नाही ओळखी खुर्ची 500 ठिकाण 200 घेतो पाहिजे तुले बोला काय म्हणता काय ना आपलं माझी आधी हे माझ्या बघत असली मारण्यावाला तर मी पोरगी पाहायला जाऊ शकणार नाही असं ना पहिला मुद्दा आणि तुम्ही मुलीचे वडील अच्छा म्हणजे तुमचीच मुलगी पाहायला आलो का मी नाही तर काय शेजाऱ्याची मुलगी बघायला आल्या का अच्छा तुम्ही तर मध्ये ठोकत ठाकत दिसून आले माझी मुलगी माझ्या आहे आणि तुमची पोरगी तुमच्यापेक्षा तू थांबून जा तू बिचार कशाला बोलते माझे मालक आहेत मी त्यांच्या अर्धा हिस्सेदार आहो म्हणून तू बोलशील का तर त्याची पोट्टी मागून घे ना तू तेच गोष्ट करायला ते ऐकून नाही कशाला मला बोलून आला तू इथे तुमच्या कामाला ते सगळं सोडा माझ्या मुलीला बघायला का आले बा
तुम्ही ना निरोप दिल्या माणसा सोमवारी तुम्हाला हो म्हणते रे अबे रामू आलो अबे रामू हा कुठला उठू मला भगव गेले भगव तर याची लायकी तरी आहे का पाटलाची मुलगी बनण्याची कशाला बोलावलं याला निरोप कोण दिला याला भगव सहा राजा बोल सहा गंगू केली अबे याला भगव पता नाही राहू कसले माहिती बोलू दे आता काय करू मला तर राहिलं कधी लागली आहे तो का कुणी हो आहे तर मला पक्की लाईन लागून आहे तुमची नजर आहेत का कोणी तुला सूर्य के साथ न जाना दीवार ऐसी दीवार की देखी नहीं गई लड़की दूंगा आवाज वाढवला त्याला हॅलो 1000 हॅलो कंट्रोल रूम हेलो कुल पुलिस स्टेशन सर आमच्याकडे अंडरग्राउंड डांस छोटा डांस उसको 4 मुल्कों की पुलिस उसके पीछे लगी है वो हमारे घर पे आ जाओ और उसका बख्शीश लेकर आना अंडरग्राउंड की डांस भागा जा रहे माहिती चालू घेऊन दे माहिती चालू अबे रामू हा बोला हा कोण आहे बे माहिती पल्ला होता पडताना दिसला अट्टा गट्टा दिसला तो अबे अंडरवेटचा गाणं तो म्हणे मी हो अंडरवेटला बिया मारतो तो बिया मार चांगला त्याला मारतो नाही म्हणलं अरे वा 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 अबे दुसऱ्याला बोलाव डोक्याला तापाला बे चांगला मुलगा बोलवतो चांगला मुलगा तो लाखामध्ये एक पाहायला लागेल मालक हा बोलव कोणता बी असेल तर बोलव हा 100 मध्ये एक चांगला राहते मालक हो का ठीक आहे मग बोला बसलो त्या खुर्चीवर माहिती लागलं दादा आहे का कोणी मग या बट राम राम पाटील साहेब यदी नमस्कार पाटील साहेब बसा काय म्हटलं आपलं नाव माझं नाव प्रशांत कांबळे हो का काय व्यवसायाने काय करून राहिला तुम्ही व्यवसाय माझ्याकडे कास्तकारी आहे हो का 50 एकरात मी अद्रक लसूण आणि 50 एकरात कापूर अगरबत्ती लावते कापूर अगरबत्ती माझ्या मुलीला कशी ठेवाल बा तुमच्या मुलीला मी राणी बनवून देईल राणी बनवू मला 100 एकरचा सवाल आहे हो पण आपल्या मुलीचा विचार केला पाहिजे हो बरोबर आहे हे बघा पाटील ते किती शिकले त्याला ते विचारा बरं पहिले तुम्ही शिकले किती या 7वी मध्ये 8 फेल अबे हा तर आपलं बी जास्त कमी शिकला ना गेला बित्तर आहे आपल्याला 100 पर्यंत भाडे येते 10 पर्यंत नाही ना अरे हो हे बघा पाटील तुमचं ते सगळं ठीक आहे तुमच्या इकडे 100 एकर शेती आहे तुम्ही 50 एकरमध्ये काही लावता 50 एकरमध्ये अजून कापूर काय लावता अजून